नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा येटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये बिवेल गिअर आणि बिवेल गिअरचं कॅल्क्युलेशन या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पाठीमागच्या लेसनला कॅल्क्युलेशन फॉर हेलिकल गिअर संदर्भात माहिती पाहिली. आपण मिलिंग मशीन, लेथ मशीन, त्याचप्रमाणे इतर मशीन आपण बाबत माहिती पाहतोय. त्या मशीनमध्ये योग्य स्पीड देण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या गिअरचा हा वापर केला जातो. तर आज आपण आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने फ्युएल गिअर आणि कॅल्क्युलेशन या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रस्तावना या बिवेल गिअरच्या अनुषंगाने प्रथमतः पाहूया. दोन गिअरची जुळणी केल्यानंतर जर त्यांचे आस ॲक्सेस एकमेकात छेदत असल्यास त्या गिअरला बिवेल गिअर असे म्हणतात. तर या ठिकाणी बिवेल गिअर दाखवलेली आहे. दोन गिअरची जुळणी केल्यानंतर त्यांचे ॲक्सेस एकमेकात छेदत असल्यास, आता या वरच्या गिअरचा ॲक्सेस असं पुढे येईल आणि खालच्या गिअरचा ॲक्सेस येईल आणि ते एकमेकाशी छेदत असल्यास त्या गिअरांना बिवेल गिअर असे म्हणतात. हे गिअर ज्या शाफ्टवर असतात त्यांचे आस कोणत्याही कोनात असू शकतात. अधिक प्रमाणात त्यांचे आस म्हणजेच ॲक्सेस एकमेकाशी काटकोनात छेदतात. असे गिअर वापरतात. ज्या शाफ्टवर बिवेल गिअर बसवलेले असतात त्यांच्या आसाचा छेदनबिंदू हा दोघा गिअरांचा किंवा दोन गिअरचा सामायिक शिरोभाग असतो. दोन एकाच मापाच्या बिवेल गिअरची जुळणी केल्यास बिवेल गिअरची जुळणी केल्यास तर त्यांचे ॲक्सेस आस काटकोनात असतील तर त्या गिअरला मायटर गिअर असे म्हणतात. व ज्या गिअरचा पिच कोन अँगल हा 90 अंश असल्यास त्या गिअरला क्राऊन गिअर असे म्हणतात. गिअर कापण्याची पद्धत, मेथड्स ऑफ गिअर कटिंग. तर असे काही गिअर असतात, त्या गिअर कापण्याची जी पद्धत आहे ती त्यामध्ये माहिती पाहूया. गिअर ब्लँक डिवायडिंग हेड स्पिंडल मधील आर्बरवर बसवावी. गिअरला असलेल्या कटिंग अँगलच्या कोनात डिवायडिंग हेड तिरकस स्पिंडलला अँगल द्यावा व कोनात घट्ट पकडावे. गिअर कटरची निवड करून कटर मिलिंग मशीनच्या आर्बरवर बसवावे. दात्याला पूर्ण आकार यावा म्हणून, आता हे जे काही गिअर असतात त्याच्या दात्याला पूर्ण आकार यावा म्हणून प्रत्येक दाता 2 सेटिंगमध्ये पूर्ण करावा लागतो. पहिल्या कटासाठी गिअर ब्लँक प्रमाणात सेंटरच्या बाजूला ऑफ सेंटर किंवा आपण त्याला म्हणूया ऑफसेट करून, त्याचप्रमाणे दुसऱ्या कटाच्या वेळी अगोदर इतकी सेंटरच्या पहिल्या खेपेच्या विरुद्ध बाजूला करून गिअरचा गाळा म्हणजे स्पेस पूर्ण करावा. गिअर ब्लँक अशा प्रकारे आसाभोवती फिरवावी की ज्यामुळे दात्याची जाडी म्हणजे टूथ थिकनेस गिअरच्या मोठ्या आणि लहान टोकाकडे अंदाजे बरोबर येईल. या वरच्या छोट्या आणि खालच्या मोठ्या टोकाकडे बरोबर येईल. अशा प्रकारे हे पाहावे. तर या गिअरच्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये मिलिंग मशीनवर 40 अंश पिच अँगल, 3 मॉड्यूल आणि 20 दाते, फेस रुंदी 15 मिलीमीटर असलेला बिवेल गिअर कापावायचा असल्यास, तयार करायचा असल्यास तो गिअर कापण्याची पद्धत सांगा. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. एक, दात्यांच्या भागांची मापे. एफ फेस बरोबर फेस स्पीड बरोबर 15 mm.
किती फेसची रुंदी 15 उदाहरणात दिलेली आहे. त्यानंतर ए बरोबर अडेंडम 3 या ठिकाणी अडेंडम मॉड्यूल 3 दिलेला आहे. त्यानंतर पी डिडेंडमसाठी सूत्र 1.25 गुणिले एम बरोबर 3, 1.25 गुणिले 3 बरोबर 3.75 हे डिडेंडम मिळतं. त्याच्यानंतर पिच डायमीटर पी डी बरोबर एन गुणिले एम एन म्हणजे दाते गुणिले 3 म्हणजे मोडूल, दाते गुणिले मोडूल. तर उदाहरणामध्ये 20 दाते दिलेली आहेत आणि मोडूल 3 दिलेले आहे, म्हणून 20 गुणिले 3 60. त्यानंतर टूथ डेप्थ मोठ्या टोकाकडे जे असणारे 3 अधिक 3.75 म्हणजे 3 मोडूल आणि डिडेंडम साईज ही 3 मोडूल आणि डिडेंडम साईज 3.75 अशी बेरीज 3 आणि 3.75 6.75 येते. टूथ डेप्थ लहान टोकाकडे टी बरोबर 1.5708 एम, त्यामध्ये एम म्हणजे 3 येते. 1.5708 गुणिले 3 बरोबर 4.71 ही टूथ डेप्थ लहान टोकाकडे असते. त्यानंतर पिच कोन अंतर रेडियस आर बरोबर 0.5 पी डी पिच डायमीटर कोसाइन त्याच्यामध्ये 0.5 आपण तसंच घेतलं. पी डी या ठिकाणी हा पी डी आपण काढलेला पिच डायमीटर एन एम 20 गुणिले 3 म्हणजे दाते गुणिले मोडूल हा 60 आला होता, तो आपण 60 या ठिकाणी घेतलेला आहे. 0.5 गुणिले पी डी 60 कोसाइन. तर या ठिकाणी कोसाइन किंमत आहे 4 डिग्रीची, ही टेबलमध्ये पाहून 0.7660 आणि 0.5 गुणिले 60 गुणिले 0.7660 बरोबर येतं 22.98 अशा प्रकारे हे आलं. त्याच्यानंतर टूथ थिकनेस लहान टोकाकडे आर वजा एफ भागिले आर गुणिले टी, त्याच्यामध्ये आर 22.98 ही आता आलेली रेडियस आर 22.98 आले. टूथ थिकनेस दिलेली 15 भागिले आर वजा एफ भागिले आर, तर एफ ची 15 किंमत येते 22.98 वजा 15 भागिले 22.98 गुणिले 4.71 टी म्हणजे थिकनेस आली होती ती 4.71, म्हणून त्या टीने त्या गुणलेल्या आहे. तर 22.98 मधून 15 गेल्यानंतर 7.9 आणि 22.98 खाली आणि 4.71 त्याला गुणल्यानंतर या ठिकाणी येतं उत्तर 37.585. दोघांचा गुणाकार केल्यानंतर हे 22.98 मधून 15 7.9 गुणिले 4.71 भागिले 22.98, तर उत्तर येतं 37.585 ला 22.98 ने भागल्यानंतर 1.635 मिलीमीटर. तर अशा प्रकारे हे आले टूथ थिकनेस लहान टोकाकडचे. त्यानंतर पिच अँगल हा 40 डिग्री 40 दिलेला आहे. त्याच्यानंतर अडेंडम ए बरोबर टॅन ए बरोबर ए भागिले आर बरोबर ए. या ठिकाणी ए म्हणजे अडेंडम 3 आहे आणि आर 22.98. त्या ठिकाणी आपण ही आर काढलेली रेडियस ही 22.98 आलेली आहे, म्हणून 3 अडेंडम भागिले 22.98 3 भागिले 22.98. तर या ठिकाणी 3 ला 22.98 भागलं तर 0.1305 येतं आणि नॅचरल टँजेंट म्हणजे त्याची किंमत तर पाहिली 0.1305 ची 7 डिग्री 26 मिनिट येते. अडेंडम अँगल झाला. डिडेंडम अँगल बरोबर टॅन बी भागिले आर, बी म्हणजे डिडेंडम 3.75 भागिले 22.98. आर ची किंमत आपण इथं काढलेली आहे
रेडियस 22.98. तर 3.75 भागिले 22.98 ते आले 0.1631. तर टॅन्जेंट नॅचरल टॅन्जेंटमध्ये 0.1631 ची किंमत येते 9 डिग्री 16 मिनिट. आता कटिंग अँगल बरोबर क्यू वजा बी म्हणजे 40 डिग्री वजा 9.16 बरोबर 30 डिग्री 44 मिनिट हा कटिंग अँगल येतो. त्याच्यानंतर इंडेक्सिंग आपल्याला करायचे 40 भागिले एन. एन म्हणजे रिक्वायर्ड नंबर ऑफ डिव्हिजन. आता आपल्याला 20 दाते उदाहरणामध्ये आपल्या दिलेले की 20 दाते आणि फेस विड्थ 15 mm असलेला बिवेल गिअर आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे 40 भागिले 20 रिक्वायर्ड नंबर ऑफ डिव्हिजन 20 आहेत. 40ला 20 ने भागले तर 2 पूर्ण फेरे इंडेक्सिंग क्रॅंकचे किंवा इंडेक्स क्रॅंकचे 2 पूर्ण फेरे असं उत्तर येतं. त्याच्यानंतर गिअर ब्लँक शेटिंग डिवायडिंग हेड. आता स्पिंडल कटिंग अँगल इतक्या 30 डिग्री 44 कोनात सरकून गिअर ब्लँक आपल्याला पकडावे लागणार आहे. तर त्याच्यामध्ये ऑफसेट ब्लँकसाठी किती द्यावं लागणार आहे? यासाठी आर वजा एफ भागिले आर गुणिले साइन 90 भागिले एन. आता आरची किंमत आपण मगाशी पाहिलेली 22.98. फेस विड्थ दिली 15. आरची परत खाली 22.98. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू येते 1. 1 भागिले एन. एन म्हणजे रिक्वायर्ड नंबर 20 आपल्याला दाते कट करायचे. तर 22.98 वजा 15 तर 7.98 गुणिले 1 खाली 22.98 गुणिले 20 याले 459.6 आणि ह्या वरच्यांचा तो गुणाकार करून खालच्याने जर भागलं 459.6 ने तर 0.01736 हे ऑफसेट ब्लँकसाठी आलेलं आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत गिअर कटिंग मेथड बाय गिअर कटर. आता हे काही मिलिंग मशीनवर गिअर कटरचा वापर करून जे गिअर बनवले जातात त्यावेळेस ती गिअर कट करण्याची पद्धत आपण पाहणार आहोत. तर प्रामुख्याने डिस्क कटर किंवा एंड मिल कटर यांना गिअर दात्याच्या आकाराचे कटिंग करणारी टोके असतात. अशा कटरद्वारे मिलिंग मशीनवर गिअरचे दाते कापले जातात. या पद्धतीमध्ये गिअर कट करायची ब्लँक ही ब्लँक पोकळ असते. ती पोकळ ब्लँक मॅन्ड्रेलवर पकडून मॅन्ड्रेल डिवायडिंग हेड आणि टेस्ट ऑफ सेंटरमध्ये बिटवीन सेंटरमध्ये ही मॅन्ड्रेल वर ब्लँक पकडली जाते. ब्लँकवर कापायच्या संख्येनुसार आता ह्या ब्लँकवर जितके दाते कट करायचे त्या दात्यांच्या संख्येनुसार विभागणी म्हणजे इंडेक्सिंग साठी रचना करावी लागते. मशीन स्पिंडलमध्ये निवडलेला गिअर कटर कॅल्क्युलेशन नुसार बसवावा. कटर बसविताना त्याचा आस म्हणजेच ॲक्सेस जॉबच्या आसाशी काटकोनात आणून बांधावा. जर हेलिकल अँगल असेल तर टेबलला त्याप्रमाणे डिग्री द्यावी. त्यानंतर मशीन स्पिंडलला ठराविक गती देऊन एक दाता कापावा. एक दाता पूर्ण झाल्यानंतरच अगोदर ठरवलेल्या ठिकाणी इंडेक्स क्रॅंकने डिवायडिंग हेड स्पिंडल फिरवून घट्ट बांधावे व दुसरा दाता कटिंग करावा किंवा कापावा. याप्रमाणे ब्लँकवरील सर्व दाते अशा पद्धतीने कट करून पूर्ण करावेत. अशा प्रकारे ही गिअर कटिंग मेथड बाय गिअर कटर संदर्भातली माहिती पाहिली. आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने फ्युएल गिअर कॅल्क्युलेशन संदर्भातली माहिती पाहत असताना मध्ये फ्युएल गिअर म्हणजे 2 गिअरची जुळणी केल्यानंतर जर त्यांचे आस म्हणजेच ॲक्सेस एकमेकाशी छेदत असल्यास त्या गिअरला फ्युएल गिअर असे म्हणतात. हे गिअर ज्या शाफ्टवर असतात त्यांचे आस कोणत्याही कोनात असू शकतात. तर अशा प्रकारे ही फ्युएल गिअर संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर या फ्युएल गिअरच्या अनुषंगाने आपण एक उदाहरण पाहिलं. त्याचं कॅल्क्युलेशन पाहिलं. त्यानंतर गिअर कटिंग बाय गिअर कटर म्हणजे गिअर कटरच्या सहाय्याने गिअर कट करण्याची पद्धती मेथड्स या इत्यादी मुद्द्याच्या अनुषंगाने आज आपण या लेसनमध्ये माहिती
पहिली हा फ्युएल गिअर आणि इट्स कॅल्क्युलेशन संदर्भातला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.